नमस्कार, काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे। पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त हजारोच्या संख्येने वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून निघाले आहेत। श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात आली। करमाळा येथे त्याचं आगमन झालं। आज करमाळा शहरामध्ये अनेक दिंड्या आलेल्या आहेत। यापैकीच एक इंदूर येथून आलेली दिंडी आहे। या दिंडीची व्यवस्था मुस्लिम समाजाकडून केली जाते। या दिंडीच्या निमित्ताने आपण ह्या दिंडीचे प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। या दिंडीचे प्रमुख जय हरी माऊली, तुमचं नाव सांगा आणि हे तुमचं किती वर्ष आहे दिंडीचं? माझं प्रेमानंद शास्त्री नाव आहे आणि मी 5 वर्षापासून या दिंडीमध्ये येत आहे। पण 25 वर्ष या दिंडीला आज पूर्ण होत आहेत। 25 वर्षापासून इंदोरची ज्ञानेश्वर भजनी मंडळ, रामनगर, शिवाजीनगर, बन्सी प्रेस, मालवा मिल या परिसरातली सगळी मंडळी ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ मिळून ही दिंडी चालवतात आणि सर्व वारकरी सगळे मध्य प्रदेशमधून या ठिकाणी येतात। या ठिकाणाहून असं अहिल्या मातेचं या ठिकाणी जन्मभूमी आहे चौंडी, त्या ठिकाणी सर्व गाडीने येतात आणि तिथून पायी निघतात। अहिल्या मातेच्या नावाने ही दिंडी आहे। या दिंडीमध्ये वारकरी किती आहेत? वारकरी सारे वारकरी 250 ते 300 आहेत। तर हे पायी चालतात, काही थकले बसतात। ह्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे, म्हणजे तुम्ही पाहिला असेल चोंडीपासून काय जाणवतंय तुम्हाला नेमकं? काय आनंद वाटतो भरपूर। महाग पाऊस आहे ना, आम्ही समोर येतो, आम्हाला काही तकलीफ नाही, काय नाही, भरपूर आरामात आनंदात नाचत बागडत चालत पंढरपूरला। ही इंदूरपासून निघालेली दिंडी आहे। नेमकं ह्या दिंडीच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? कसा आनंद मिळतो या दिंडीमध्ये? खूप आनंद होतो। 25 वर्ष झालं पण असं वाटलं नाही की 25 वर्ष झाले दिंडीला। खूपच म्हणजे सगळेच आनंदाने नाचत खेळत चालतात। खूपच म्हणजे या दिंडीमध्ये महिला किती आहेत? महिलांची व्यवस्था कशी केली जाते? महिलांची व्यवस्था खूप छान आहे आमची। आम्ही 150च्या पावणे 200 महिला आलेलो आहे यावेळेस। पण छान व्यवस्था आहे आमच्या ताईने, खूप व्यवस्था छान केलेली आहे। आम्हाला काहीच काळजी बी नाही आहे, काहीच वाटत बी नाही आम्हाला दिंडीत असं वाटत बी नाही की आम्ही दिंडीत आलो, इतक्या लांबून आलो MP मधनं। खूप छान वाटते महाराष्ट्रामध्ये आल्यावर। MP मधून तुम्ही आलात, नेमकं त्याच्या मागची भावना काय नेमकी? हीच भावना आपली सद्गुरू सद्भावना, पंढरीनाथचीच। आजी तुमचं नाव काय? राईबाई। कसं वाटतं दिंडीत? चांगलं वाटतं। किती चालतात? चालतो आम्ही आता अजून आज हो, मला तेवढी ध्यान नाही आहे, परत मला धावते की चालतो असं कुठे थकलो तर बसायचं। चौंडीपासून इकडं आलो आम्ही पायी पायी। तुमचं वय किती आहे आता वय तर मला नाही माहीत, 60च्या वरच असेल, पण मला वयचं नाही मला माहीत। तुमचं काय नाव? लीला जोशी। लीला जोशी। तुम्हाला काय वाटतं खूप दिंडीबद्दल? मजा आली, मला खूप आवडलं। मी तो पहिल्यांदा आले पण एवढा मला आनंद झाला, खूप छान आनंद झाला। किती चाललात तुम्ही? आजचा मुक्काम 25 ते 30 किलोमीटर आज पहिला दिवस चालण्याचा। तुम्हाला काय वाटतं दिंडीबद्दल? लय भारी वाटतं, लय आनंद वाटतो। तुमचं गाव कुठलं? अंबरहिरा, कुठं आलं ते? पाटोदा तालुक्यात। मध्य प्रदेशमधून निघालेली दिंडी तुम्ही पाटोद्यात आलो? इंदरच्या दिंडीत चालते। तुमची दिंडी कितवी? आमची दिंडी, माझी वारी 12वी वारी। सलग 12 वर्ष न थकता तुम्ही चालत आलात? सलग 12 वर्षे, 12वी वारी आहे माझी। म्हणजे 12 वर्ष चालत? 12 वर्ष चालत आले। नेमकं वारीबद्दल काय वाटतं तुम्हाला? आणि आनंद वाटतो, लय आनंद वाटतो खूप। ह्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे, लय भारी, ह्या वर्षी तर लयच आनंद वाटतोय। लय भारी वाटते, पेरणी झाली, पुन्हा गावाकडे खूप पाऊस पडला, आनंद वाटतोय भारी जास्त। आपण पाहिलं की ह्या वर्षी पाऊस चांगला असल्यानं वारकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। अनेक वारकरी हे शेतातील कामे उरकून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत। सर्वांच्या चेहऱ्यावरती विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागल्याचं चित्र आहे। नेमकं तुम्हाला काय वाटतंय? आनंद वाटतं आम्हाला। सगळी पेरणी होऊन सगळे कामं पूर्ण झालीत। गेल्या वर्षी पेरणी झाली नव्हती, पाऊस बी नव्हता। ह्या वर्षी सगळे कामं उरकून आम्ही वारीला निघालो। तुमची वारी कितवी ही? ही 4थी 5वी। तुम्हाला काय वाटतंय? आनंद आहे। काय इतर वेळी तुमचं काय काम सुरू असतं? काही नाही, आता रिटायर झालेलो ड्युटीवरनं। आनंद आहे। आधी कुठल्या ह्याच्यात होता तुम्ही? फोर्ट कॉर्पोरेशनमध्ये 2 वर्ष झाले रिटायर झालो इथंच पंढरपूर। तुम्हाला काय वाटतंय? खूप छान वाटतंय। 25 वर्ष आहे माझे सलग पंढरपूरला यायचं। हे दिंडी सुरूपासून आजपर्यंत 25 वर्षे पूर्ण झाली।
तुम्हाला काय वाटतं वारीबद्दल? हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार केली वारी चुकून देईल. हे हाजी अल्फाद शेठ तांबोळी यांना आमचा लाख लाख आशीर्वाद आहे. माझी 25वी वारी आणि आमची 25वी वारी चालू आहे आणि आम्ही सुरूपासून खूप आमची मदत करता तुम्ही. आमचा धन्यवाद आहे तुम्हाला आणि आमची फार सोय केली तुम्ही, हे आमचा धन्यवाद. मला एक सांगा, म्हणजे आपलं वारी म्हटलं की दोन समाजामध्ये सध्या जी चित्र आहे त्यात मुस्लिम समाजाकडून ह्या दिंडीचं स्वागत केलं जात आहे, नेमकं ही एक वेगळं, पण तुम्हाला काय वाटतं? हे म्हणजे मुस्लिम समाजामधून हे आम्ही इंदोरपासून घोषित आहोत की मुस्लिम समाज असून किती आनंदाची गोष्ट आहे की वारकरी, आम्ही त्यांना वारकरी समजून राहिलो की किती म्हणूनच आम्ही म्हणतो की लाख लाख आमचा त्यांना आशीर्वाद, जितका आम्ही आशीर्वाद द्यावा तितका कमीच आहे. खूप मोठा आनंद वाटतो ह्या गोष्टी बाबतीत. आपण पाहिलं की वारीत प्रत्येकजण माऊली म्हणत पंढरीकडे जातो. या वारीच्या निमित्ताने जे आयोजक आहेत हाजी अल्ताफ शेठ तांबोळी ते देखील आपल्याबरोबर आहेत. एवढा मोठा पाहुणचार तुम्ही वारीच्या निमित्ताने करतात वारकऱ्याचे, नेमकी भावना काय? भावना हीच आहे की धर्मापेक्षा माणुसकी मोठी आहे आणि सगळे धर्म एकच सांगतात किंवा समोचाराने एक संधाने आपण जर चाललो तर आपला भारत देश पुढं जाईल. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, त्या पद्धतीने चालायचं काम आहे. धर्म मायने रखत नाही. आता मी जवळजवळ 25-30 वर्षाचा गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे, रूपचंद तालमीचा. जय महाराष्ट्र मित्र मंडळाचा फाउंडर मेंबर आहे, तिथला पतसंस्थेचा चेअरमन आहे. ही दुसरी टर्म नगरसेवक आहे. आणि मी ज्या प्रभागातनं निवडून येतो तिथं माझ्या समाजाचे फक्त 200 लोक आहेत मुस्लिम समाजाचे, आणि इतर समाजाचे जवळजवळ 3,500 लोक आहेत. तिथं मी 700 मतांनी कंटिन्यू निवडून येतो आहे. त्याच्या मागं कारण काय? लोक माझ्यावर प्रेम करतात आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीने आम्ही वागतो. कोणत्या धर्मात तेढ नाही. सारे जहाँ से आस्था हिंदुस्तान हमारा, ह्या पद्धतीने आमची वाटचाल आहे. सेक्युलर पद्धतीने सर्व धर्मांना समान न्याय, सर्व धर्माची इज्जत करा. ही माऊलींची आम्हाला सेवा करायला भेटते, हीच आमचं नशीब आहे की बाबा ही आमची इथं येतात आणि ह्याच्यामुळं काय खारीचा वाटा ते आम्हाला सेवेचा देऊन आम्हाला पुण्य देऊन जातात. ही यांची खूप मोठी मेहरबानी आहे आमच्यासाठी. नाहीतर आज कोणाला असे कित्येक लोक आहेत की त्यांना दिंड्या भेटत नाहीत. ही स्वतःहून चालून आलेली, मी स्वतः माऊली माझ्या दारात आली आणि त्याने आशीर्वाद दिला. हे आमच्यासाठी हाजी हसमुद्दीन तांबोळी ट्रस्टसाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या ट्रस्टमार्फत आम्ही हाच उपक्रम राबत नाही. समजा मुस्लिम समाजाचे प्रश्न असून द्या, हिंदू समाजाचे प्रश्न असून द्या, आमच्या मंडळाचे प्रश्न असून द्या, ही संपूर्ण सोडवण्याचं काम. आत्ता मागच्या वेळेस जो तुम्हाला विहाळच्या कब्रस्तानच्या संदर्भात जागेचा संदर्भ होता, त्या प्रश्नासाठी आम्ही आवाज उठवला, त्याला देणगी दिली, ते काम चालू झाले. तिथं कब्रस्तानचा प्रश्न मिटलेला आहे. आमच्या गल्लीमध्ये आत्ता पाण्याचा प्रश्न होता नगरपालिकेचा. आता कसं आहे की निवडणुका नाहीत, प्रशासनाच्या अधिपती, तिथं पाणीच नव्हतं. मी स्वतः बोर घेऊन तिथं 2000 लिटरची टाकी लावली, लाख रुपये खर्च करून तिथं सर्वसामान्याची सोय करून दिली. आपल्याला ही वारी मिळाली कशी होती? ही वारी मिळवण्याचं कारण कसं आहे की हे आमचं एक दुकान आहे जामखेडमध्ये आणि तिथलं एक गाव जे आहे वानेवडी म्हणून, तिथले सगळे लोक स्थायिक झालेले आहेत इंदोरमध्ये. तर ती मधू येवले, सुभाष जगताप हे जे लोक आहेत, हा म्हणजे आमच्या घरोबे संबंध जो 60 वर्षापासून ते, आणि ती गाव माझं असल्यासारखंच आहे. त्यांनी सांगितलं असं असं, म्हटलं खूप चांगली गोष्ट, येऊन दे बाबा माझी इथं वारी येते. तर ती वारी आली ह्यांच्या, आणि त्यानंतर ह्यांच्याबरोबर ऋणाबंध जुळला. दरवर्षी ही भाविक येतात, आम्हाला आशीर्वाद देऊन जातात. आपण पाहिलं की म्हणजे वारी म्हटलं की प्रत्येकाला एक मोठा उत्सव आपल्या सोलापूर जिल्ह्यात हा अनुभवला जातो. लाखोच्या संख्येने वाऱ्या पंढरपूरच्या दिशेने येत आहेत. आणखी वाऱ्यांची आपण ओळख करून घेणार आहोत. धन्यवाद.